राज्यामध्ये जातीय समीकरण फक्त बीड जिल्ह्यामुळेच तयार झाली नाहीयेत असं पंकजा मुंडे म्हणतात। जातीय समीकरण ही पूर्ण मराठवाड्यामध्ये निर्माण झाल्याचं पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे। मराठा आंदोलनावेळी क्षीरसागर सोळंकेंचं घर जाळलं गेलं असंही मुंडे म्हणाल्या। 4 मुलांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका, माझ्या जातीला बदनाम करू नका असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। माझ्या जातीला बदनाम करू नका असं पंकजा मुंडे म्हणतात। पंकजा मुंडे आज बीडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान म्हणत होत्या। जातीय समीकरण पूर्ण मराठवाड्यात निर्माण झाल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या। या राज्यामध्ये जी जातीय समीकरण निर्माण झाली ती काय बीड जिल्ह्यामुळे नाही झाली, ही पूर्ण मराठवाड्यात झाली। फक्त बीड जिल्ह्यामुळे नाही झाली। आरक्षणामध्ये राधानी या तरुणांनी सगळ्यांचे घर जाळले होते। जयदत्त क्षीरसागरांचं घर जाळलं होतं, योगेशचं घर जाळलं होतं, विजयसिंह पंडितांच्या घरावर जाऊन गेले होते। या जिल्ह्यामध्ये आमच्या प्रकाशदादाचा तर जीव जाईल अशी परिस्थिती त्यांना बाथरूम मध्ये कोंडून घालावं लागलं होतं। जात पात धर्म मानणारा हा जिल्हा नाही, यांनी सगळ्या जातीचे खासदार दिलेले आहेत। या जिल्ह्याने सगळ्या जातीचे आमदार दिलेले आहेत। या जिल्ह्याच्या या सौंदर्याला दृष्ट लावण्याचं काम कोणी करत आहे, पण ही दृष्ट लागणार नाही। द्रोणाचार्यांनी तर दोघांनाही शिकवलं होतं, दुर्योधनालाही शिकवलं होतं आणि त्यांनी शिकवलं होतं अर्जुनालाही, पण अर्जुन महायोद्धा ठरला आणि अर्जुनाने महाभारत जिंकलं। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस निष्पाप माणूस अर्जुन आहे। उगी 4 गोष्टींमुळे 4 पोरांमुळे माझ्या जिल्ह्याला बदनाम करू नका, माझ्या जिल्ह्यातल्या जातींना बदनाम करू नका, माझ्याही जातीला बदनाम करू नका। आम्ही एकमेकांसाठी धावणारे लोक आहोत, एकमेकांसाठी कष्ट करणारे लोक आहोत। ह्याच्यावर पोळी भाजणारे माणसं आम्ही नाहीच, कारण आम्ही सत्ता कधी चाखलीच नाही।